तर नांदेड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पद निवडीवरून वाद निर्माण झालाय। एमआयएमचं संख्याबळ 14 असताना त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आले, मात्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं संख्याबळ एकूण 15 असताना त्यांना डावलण्यात आले। या विरोधात काँग्रेस न्यायालयात दाद मागणार आहे। एमआयएमला विरोधी पक्षनेत्याचं गिफ्ट देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे। एमआयएमला जे त्यांनी विरोधी पक्षनेते बहाल केलं ते त्यांना शब्द होता की बा तुम्ही आम्हाला मदत करावी आणि आम्ही तुम्हाला मदत करावी। तो भाजपनं मला बहुतेक छुपायुतीचा शब्द पाळला आणि एमआयएमला त्या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपद भाजपनं दिलं। खरं तर कायद्या आधारे जर बघितलं तर काँग्रेस वंचित आघाडीकडे 15 संख्याबळ असताना नियमाप्रमाणे घटनेप्रमाणे काँग्रेस आणि वंचित आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळायला पाहिजे होतं, पण असं न करता एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद भाजपनं दिलेलं आहे। याच्यावरून भाजप आणि एमआयएमची छुपी युती कालच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून सिद्ध झालेली आहे। कायदेतज्ञांचा सल्ला घेतला आणि कायद्याचा अभ्यास करून सर्व लिगल बाबी तपासून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 19 अ नुसार जे लार्जेस्ट जो सेकंड पार्टी असते, संख्याबळानुसार जी सेकंड पार्टी आहे लार्जेस्ट, त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली जाते। अशी हे कायदेशीर बाब तपासूनच आज मोहम्मद मसूद खान यांची विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही नियुक्ती केलेली आहे। आज आमच्याकडे संख्याबळ राहूनही आम्हाला जे विरोधी पक्ष नेता म्हणून वंचित ठेवण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे। आम्ही न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे।